या पुढील चौथ्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, गतं तदैव मे भयं तदंबु वीक्षितं यदा मृकुण्डुसूनु शौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीयपादपंकजं नमामि देवी नर्मदे. म्हणजे शंकराचार्यांना म्हणायचं, गतं तदैव मे भयं तदंबु वीक्षितं यदा, म्हणजे तुझं पाणी ज्यावेळी मी बघितलं त्यावेळेस माझी सगळी जी भीती होती ती सगळी भीती तुझं नुसतं पाणी बघितल्याने दूर झाली. आणि याच प्रकारे तुझे जे मृकुंड सोनू सौनकासुरारी सेवी सर्वदा, जे सगळे मृकुंड सोनू म्हणजे मार्कंडेय ऋषी असतील, शौनक ऋषी असतील, सगळे सूर असतील, सूर म्हणजे सगळे देवता जे आहेत, हे देवता ज्या प्रकारे तुझी सेवा करतात आणि तू त्यांची देखील भीती जी आहे ती तू त्या भीतीचं हरण करते, त्याचप्रमाणे माझं देखील तुझं पाणी बघितल्यामुळे माझी देखील भीतीचं तू हरण केलं. आणि हे 1200 वर्षापूर्वी शंकराचार्यांनी म्हटलं आहे आणि आजही त्यांचं ते म्हणणं जे आहे ते लागू पडतं. आजही आपण जेव्हा नर्मदा मैयेचं पाणी बघतो, शांत पाणी बघतो आणि मनाला जी एक अद्भुत शांतता मिळते आणि कुठेतरी एक विश्वास वाटतो, की नक्कीच आपल्याला जे आहे आपण मोक्षप्राप्तीच्या योग्य वाटेवर आपण आहोत, हे जेव्हा आपल्याला नर्मदा मैयेच्या पाण्याकडं बघून आपल्याला जाणवतं, तर हीच ती भीती असते आपली. पुनर्भवाब्धी जन्मजम भवाब्धी दुःखवर्मध्ये, म्हणजे हे जे पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचे आहेत 84 योनींमधून फिरून 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 परत परत कोणाच्या ना कोणाच्या पोटी जन्म घ्यायचे, मृत्यू घ्यायचा, जन्म मृत्यू, ह्या जन्म मृत्यूच्या ज्या भोवऱ्यात आपण सापडलेलो आहोत, ह्या भोवऱ्यातून जर कोणी आपल्याला मुक्त करणार असेल, या फेऱ्यातून जर कोणी आपल्याला बाहेर काढणार असेल, तर ती फक्त आणि फक्त ही नर्मदा मैया आहे. आणि अशा या नर्मदा मैयेच्या चरण कमलांना माझा कोटी कोटी प्रणाम आहे. तर असं शंकराचार्य जे आहेत हे या चौथ्या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात.